रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून दावे प्रतिदावे केले जात आहेत। शिवसेना पदाधिकाऱ्यांपाठोपाठ आता भाजप पदाधिकाऱ्यांचे सुद्धा दावे आहेत। रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये भाजपचा उमेदवार देण्याची मागणी होतीये। दावेदारीवरून शिवसेना आणि भाजपमध्ये कोल्ड वॉर सुरू आहे आणि दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून दबाव तंत्राचा वापर केला जातोय। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरनं अद्यापही खल सुरू असलेला पाहायला मिळतोय। या जागेसाठी भाजपच्या चिन्हावरती निवडणूक लढवली जावी असा आग्रह धरला जातोय। आपल्यासोबत भाजपचे पदाधिकारी, भाजपचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत। त्यांची मागणी नेमकी काय आहे, कारण का अजूनही या मतदारसंघासाठी नाव निश्चिती होत नाहीये। आपल्यासोबत जिल्हाध्यक्ष आहेत भाजपचे। काय सांगाल, काय नेमकी मागणी असणार आहे भाजपची या ठिकाणी, काय सांगाल? महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीचा खासदार असावा अशी आमची सर्व कार्यकर्त्यांची मागणी आहे आणि याकरता आम्ही पूर्णपणे तयारी गेले 5 वर्ष करतोय आणि त्याच्यामुळे आमची इच्छा आणि जनतेची इच्छा सुद्धा आहे की कमळाचा उमेदवार इथं असला पाहिजे आणि ती इच्छा आमचा पक्ष आणि महायुती निश्चितपणे कमळाचा उमेदवार देऊन पूर्ण करेल। रत्नागिरी सिंधुदुर्ग या दोन्ही ठिकाणी लोकसभेसाठी भारतीय जनता पार्टी फार आग्रही आहे आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे की ती कमळाच्या चिन्हावर निवडणूक व्हावी आणि आमचा उमेदवार 100% निवडून येईल आणि मोदी सरकारला ती मदत करेल। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।